श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जात असतं आणि या शुभ दिवशी शुभ मुहूर्तावरती भगवान श्री गणपती बाप्पांची पूजा सेवा आपल्याला करायची आहे आणि ही परंपरा प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक कित्येक दिवसापासून चालत आलेली आहे। त्याचबरोबर हे व्रत केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि अशी धार्मिक मान्यता देखील आहे, श्रद्धा आहे। धार्मिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो, कारण या महिन्यामध्ये अनेक सण वार व्रत उपवास देखील केले जातात। यातच त्यामध्येच द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचा समावेश देखील असतो। चतुर्थी तिथीला महादेवांचा देवाधिदेव महादेवांचा पुत्र म्हणजेच गणपती बाप्पा यांची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। याशिवाय लोकांना त्यांच्या भक्तीप्रमाणे उबदार कपडे किंवा पैसे ही दान केले जात असतात। असं मानलं जातं की पूजा आणि दान केल्याने भक्ताला नेहमी गणपती बाप्पांचा आणि देवाधिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि सुख समृद्धी शांती ऐश्वर्य हे वाढत जातं। फेब्रुवारी मध्ये साजरी होणारी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो देखील करायचा आहे। आता उद्या सकाळीच आपल्याला उंबरठ्यावरती जी एक वस्तू आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे, जेणेकरून आपलं कितीही दुःख दारिद्र्य असेल तर ते दूर होईल आणि आपलं श्रीमंत होण्याचं स्वप्न जे आहे तर ते नक्कीच पूर्ण होईल। 7 पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन कुटुंबाची मुलाची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत जाईल। तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। तसेच तुम्हाला ज्या काही अडचणी असेल अडथळे असेल तर त्या संपून जातील असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची जी सुरुवात आहे तर ती शनिवारी रात्री 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11:52 सुरू होणार आहे आणि त्याच वेळी ही तारीख जी आहे तर ती 17 फेब्रुवारी रोजी 2:15 संपणार आहे। तर अशा स्थितीत आपल्याला उदय तिथीनुसार 16 फेब्रुवारीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे। द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद टाकायची आहे, गुलाबजल टाकायचं आहे आणि पंचामृत देखील टाकायचं आहे किंवा कच्चं दूध टाकायचं आहे आणि भगवान सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे, कारण या दिवशी रविवार आलेला आहे तर आपल्याला कच्चं दूध टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ कापड पसरून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची आणि देवाधिदेव महादेवांची आपल्यावरती कृपा व्हावी। तुमच्याकडे जर आता पूर्ण परिवाराचा फोटो असेल महादेवांचा तर तो फोटो मूर्ती असेल ती मूर्ती ठेवायची आहे। शक्यतो आता मूर्ती कोणाकडेही नसते, फोटो स्वरूप आपण घरात ठेवू शकतो, पण मूर्ती आपण महादेवाची घरामध्ये ठेवत नाही। तर आता फोटो असेल तर फोटो घ्या किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नुसतं फक्त गणपती बाप्पांचा फोटो मूर्ती घेतली तरी देखील चालणार आहे। तर तो मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। फक्त गणपतीची जरी मूर्ती तुम्ही ठेवली तरी चालेल, परंतु तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांच्या जाग्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे। तुम्हाला जर लाल जास्वंदीचं फूल मिळत असेल तर खाली जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि त्या फुलामध्ये आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती विराजमान करायची आहे, म्हणजे बसवायची आहे।
त्यानंतर गणपती बाप्पांना सुगंधी अत्तर लावायचा आहे, हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे, अक्षता लावायचा आहे। पुरुष देवतामध्ये फक्त गणपती बाप्पाच असे आहेत की त्यांना हळदी कुंकू हे प्रिय आहे आणि त्यांना हे आवर्जून लावलं जातं। त्यामुळे आपल्याला हळदी ओलं कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायच्या आहे। यानंतर मोदकचा आपल्याला प्रसाद अर्पण करायचा आहे। मोतीचूरचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता। आता गणपती बाप्पांच्या कपाळावरती तुम्हाला तिलक लावायचा आहे, तो म्हणजे देशी तुपाचा तिलक लावायचा आहे। यानंतर तुम्हाला आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। गणेशांची आरती करायची आहे। यानंतर आपल्याला एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यावरती फलश्रुती देखील आपल्याला म्हणायची आहे। त्यानंतर 108 वेळा गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम गणपतये नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। त्यानंतर बाप्पांना मोदक मिठाई आता तुम्हाला जी अर्पण करणं शक्य असेल, फळ तुम्ही एखादा अर्पण करू शकता। हे व्रत तुम्हाला करायचं आहे उद्याच्या दिवशीचं संकष्टी चतुर्थीचं, कारण या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण का असं मानलं जातं की हे व्रत आणि पूजा केल्याने आपल्या व्यक्तीचे सर्व संकटे दुःखे अडीअडचणी हे सर्व दूर होऊन व्यक्तीच्या मनातील संपूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होत असतात आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य येते। पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो जास्त प्रमाणात वाढत जातो। मग उद्या तुम्ही घरामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा जो श्लोक आहे तर तो देखील म्हणू शकता किंवा मग तुम्ही ओम गणपतये नमः या मंत्राचं पठण करू शकता। तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता किंवा ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल। आता गणपती अथर्व शीर्षम म्हणून झालं, त्यानंतर तुम्हाला संकट मोचन गणेश स्तोत्रमचं पाठ करायचं आहे। त्याचबरोबर ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम देखील पठण करायचं आहे आणि गणपतीच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जितके तुम्ही सेवा कराल बाप्पांची तितके तुम्ही उपाय कराल, त्याचं अगणित फळ आपल्याला जे आहे तर ते प्राप्त होत असतं। उद्या तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावरती जी एक वस्तू ठेवायची आहे की जेणेकरून श्री गणपती बाप्पा हे जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होईल। आपल्या ज्या काही अडचणी आहे इच्छा आहेत तर त्या दूर होतील। आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराचा मेन मुख्य केंद्रबिंदू असतो आणि उंबरठ्यामधूनच आपल्या घरामध्ये चांगल्या किंवा वाईट गोष्टी ह्या घरामध्ये संचार करत असतात। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील आपल्याला आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ आणि चांगला सुशोभित ठेवणं खूप गरजेचं असतं। पुराणामध्ये आणि विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णू देवांनी स्वतः सांगितलेलं आहे की दरवाजामध्ये दिवसभरात 7 वेळेस माता लक्ष्मी आपल्या उंबरठ्यावरती येत असतात। त्यामुळे आपण या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपला उंबरठा हा सुशोभित ठेवणं आपलं काम आहे। माता लक्ष्मीच्या आगमनासाठी उंबरठ्याचं पूजन करणं हे देखील खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं। तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे बघा। सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ केल्यानंतर सकाळी 10 किंवा 11 वाजायच्या आत हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। जर तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरीही तुम्ही उद्या माघी संकष्टी चतुर्थीला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, लोटा भरून पाणी घ्यायचं आहे,
परंतु आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे लोटाभर पाणी जे आहे तर ते डायरेक्ट नळाचं आपल्याला घ्यायचं नाही। आपल्या घरामध्ये जे मटकं असतं, हंडा असतो, तर त्यामधील त्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे। नंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, गुलाबजल टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे। त्यानंतर एक हिरवी वेलची जी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक 5 रुपयाचं नाणं जे असतं तर ते नाणं टाकायचं आहे। नंतर सर्वात प्रथम तुम्हाला ह्या 5 रुपयाच्या नाण्याने आपल्या उंबरठ्याच्या बाहेर व्यवस्थितपणे पाणी शिंपडायचं आहे आणि मनामध्ये तुम्हाला ओम गम गणपताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर उंबरठा स्वच्छ आपला ह्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। घेतला की 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला परत ठेवून द्यायचं आहे। पाण्यावर जर काही पाणी जर उरलेलं असेल तर मग तुम्ही ते झाडांना नंतर टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला 2 दिवे तयार करायचे आहे। हे दिवे तुम्ही दिवे जे आहेत तर ते मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे जर 2 पितळाचे दिवे असेल ते तुम्ही घेऊ शकता। दिवे घेताना ते स्वच्छ आपल्याला घ्यायचे आहे। मातीचा जर दिवा घेणार असाल तर तुटलेला फुटलेला घेऊ नका। जुने दिवे असतील तर घासून पुसून स्वच्छ करून घ्या। त्यानंतर आता तुम्ही जर मातीची पंती घेतली तर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे। त्या हळदीमध्ये थोडंसं गंगाजल आणि गुलाबजल टाकायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि चंदन असेल तर चंदन टाकायचं आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। व्यवस्थितपणे आपला उंबरठा या हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचा आहे। एक प्रकारे तरीही चालेल। नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 2 दिवे जे आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 कापसाच्या वाती असतात तर त्या एकत्र करून टाकायच्या आहेत। दोन्ही दिव्यामध्ये 2 कापसाच्या वाती लावायच्या आपल्याला आणि आता त्या वातीला जोडवात देखील म्हणलं जातं। तर जोडवात का लावावी तर जीवाशिवाचं प्रेम असतं म्हणून प्रत्येक दिव्यामध्ये 2 वाती घातल्या जात असतात। तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला जर शुद्ध तूप टाकणं शक्य असेल तर तूप टाका। ज्यांना तूप नसेल त्यांनी तिळाचं तेल टाका आणि ते दिवे तुम्हाला जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 21 अखंड तांदूळ टाकायचे आहे। म्हणजे एकूण तुम्हाला 42 तांदूळ त्या दोन्ही दिव्यांमध्ये टाकायचे आहे आणि एक लवंग ह्या दिव्यामध्ये जी आपल्याला घालायची आहे। आता लवंग ही तुटलेली फुटलेली नसावी, लवंगेला फूल असावं। हे दोन्ही दिवे जे आहेत तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती लावायचे आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध आपल्याला बरोबर 8 कुंकवाच्या साह्याने टिंब द्यायचे आहेत आणि 8 टिंब दिले की कुणाचं प्रतीक आहे तर अष्टलक्ष्मी आपल्या घरावरती कृपा व्हावी। त्यामुळे पहिला टिंब देत असताना एका लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। जसं की तुम्ही आता पहिला टिंब दिला म्हणजे आपण टीका दिला तर आपल्याला म्हणायचं आहे गजलक्ष्मी नमो नमः। दुसरा टिंबा दिला की धनलक्ष्मी नमो नमः। तिसरा टिंबा दिला की धान्यलक्ष्मी नमो नमः। अशा पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीचे स्मरण करायचं आहे। तुम्हाला 8 लक्ष्मीचे 8 प्रतीक म्हणजेच 8 टिंब द्यायचे आहे, टिके द्यायचे आहे तुमच्या उंबरठ्यावरती। नंतर दिव्यांना प्रज्वलित करायचं आहे। अगोदर केलेला असेल आता दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। त्यानंतर अष्टलक्ष्मी आहेत तर त्या अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं फूल जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही 8 असेल तर 8 अर्पण करू शकता, नसेल तर एक त्या आपण जे टिके दिलेले आहेत त्यावरती तुम्ही अर्पण करू शकता। मग तुमच्याकडे जर गुलाबाची फुलं असतील तर गुलाबाची ठेवू शकता किंवा पाकळ्या जरी तुम्ही ठेवल्या तरी चालणार आहे। कारण गुलाबाचं फूल, कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही गुलाबाचं फूल देखील
ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उचलायचा आहे आणि उचलल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। दिवा हा आपल्या उजव्या हाताला तुम्हाला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यानंतर दुसरा जो दिवा आपण तयार केलेला आहे तर हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि तो आपल्या घरात घेऊन यायचा आहे। घरात घेऊन तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे। देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायांचा सेवेचा अनुभव येईल। आता तुम्हाला जर घरामध्ये पिरियड्स असेल, सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। अष्टलक्ष्मीची जर एकदा आपल्या घरावरती, कुटुंबावरती अखंड स्वरूपात कृपा झाली तर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची चणचण, उणीव, टंचाई भासत नाही। धन, धान्य, सुख, शांती, समृद्धी, पैसा, वैभव हे संपूर्णपणे आपल्या घरामध्ये राहील। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। त्यानंतर दिव्यातील साहित्य दिवा विझल्यानंतर निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता। वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही त्या राहिलेल्या अक्षता, ज्या अक्षता आहे किंवा साहित्य आहे दिव्यामधलं तर ते तुम्ही त्या झाडाच्या कुंडीमध्ये, मातीमध्ये दाबून टाकू शकता। तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।